भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे हे खरं असलं तरी गुंतवणूकदारांच्या मनात सध्या कुठेतरी अस्वस्थता आहे आणि काहीशी भीती आहे. ही भीती फक्त शेअर बाजार गडगडतोय म्हणून नाहीये, तर गुंतवणुकीसाठी शाश्वत पर्याय दिसत नाहीत म्हणूनही आहे. म्हणजे सोन्याचा भाव वाढत जरी असला तरी सोन्यात गुंतवणूक करायला मर्यादा आहेत. दुसरीकडे घरांच्या किमतीही दिवसागणिक वाढत आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकाळाचा विचार करत आणि मुख्यतः भीतीवर मात करत गुंतवणुकीद्वारे आपली आणि आपल्या कुटुंबाची स्वप्न कशी साकारायची या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण. नमस्ते निरंजन, काय म्हणताय, कसे आहात? एकदम मजेत आहे. पण तरी पण हा विषय जेव्हा मी तयारी करत होतो तेव्हा असं मला खरंच जाणवलं की असा ठोस पर्याय दिसत नाहीये. गुंतवणूक करायची म्हणली तर नेमकं कशात करावी असा अनेकांची स्थिती आहे कुठेतरी. तर याच विषयी आपण चर्चा करूया आणि मला असं वाटतं की आपल्या डिस्कशनमधनं, आपल्या गप्पांमधनं हे जरा जे काही धुसर चित्र आहे सगळं ते जरा स्पष्ट व्हायला मदत होईल. अगदी करूयात. तर म्हणजे तुम्ही जर रोजच कामाच्या निमित्ताने असंख्य गुंतवणूकदारांना भेटत असता आणि तुमची फिरती पण एवढी आहे की तुम्ही फक्त पुण्या मुंबईत नाही तर अगदी खेडोपाडी म्हणजे धुळे म्हणा किंवा तुम्ही आत्ताच म्हणलात मला पॉडकास्टच्या आधी की तुम्ही एका छोट्या गावातही जाणार आहात किंवा नाशिकला जाता असता तुम्ही. तर काय लोकांची सध्याची मनस्थिती कशी आहे नेमकी? कसं आहे निरंजन, टॉपिक जो तुम्ही छेडलाय ना, भय इथले संपत नाही. म्हणजे कवी ग्रेस ज्यांना ही कविता सुचली, आता त्यांना ही कविता सुचताना ते आजारी होते, ते हॉस्पिटलाइज्ड होते आणि ते बराच काळ हॉस्पिटलाइज्ड होते. सो घराकडे जायची ओढ, पण त्यांना घरी जाता येत नव्हतं आणि त्या प्रसंगी त्यांना ही कविता सुचणं आणि त्यांनी ती लिहिणं, भय इथले संपत नाही. सो हे काय दर्शवतं तर ती एका कवीची परिपक्वता की त्यांनी स्वतःला कसं एक्सप्लेन केलं एका कवितेच्या माध्यमातून, त्यांनी त्याचा स्ट्रेस त्या कवितेतून कसा संबोधलाय, ओके, आणि जो प्रेक्षकांसमोर आणलाय. तर आता मी जेव्हा अनेक गुंतवणूकदारांना भेटतोय आणि आपल्या भय इथले संपत नाही कवी ग्रेस यांना ग्रेस देऊन किंवा त्यांना सलाम करून की त्यांनी काळांपूर्वी हा विषय मांडला त्यांच्या कवितेतून, तर असं जेव्हा आपण इन्व्हेस्टर ह्या अँगलने कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांची मनस्थिती, तर आता जेव्हा मी क्रिसेंटच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरला निरंजन भेटतो, जी जुना इन्व्हेस्टर आहे, म्हणजे मे बी 8, 10, 15 वर्ष इन्व्हेस्ट केलेला व्यक्ती, ओके, तर त्यांच्या मनात भीती नाही आहे का? तर भीती आहे, पण ॲट दी सेम टाईम की बाबा ती भीती कशी आहे की मला 2 कोटी रुपये प्रॉफिट दिसत होता आणि आत्ता बिकॉज ऑफ ओव्हरऑल कंडिशन तो प्रॉफिट माझा 1,50,00,000 आला आहे किंवा 1,25,00,000 आला आहे. 75 लाख रुपये माझा प्रॉफिट कमी झाला आहे किंवा 50 लाख रुपये माझा प्रॉफिट कमी झाला आहे. आता काय होणार? सो हे विदारक पिक्चर म्हणून त्यांच्या डोक्यात ती भीती आहे. ॲट दी सेम टाईम जो इन्व्हेस्टर असा आहे की ज्यांनी 5-7 वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर त्याला साधारण असंच पिक्चर दिसतंय. आणि मग ज्या इन्व्हेस्टरने गेल्या 2 वर्षात इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याला तर -15, 20, 25, 30% डिपेंड ऑन दी फंड कुठला आहे, कसा आहे, तर तसे रिटर्न दिसत आहेत. म्हणजे कालच मी एक पोर्टफोलिओ बघत होतो निरंजन, ज्याच्यात इक्विटी डेट फंड असा एक फंड आहे, कंपनीचं नाव आपण इथे घेऊ शकत नाही, तर साधारणतः एप्रिल 2024 केलेली इन्व्हेस्टमेंट, त्याचा आत्ताचा रिटर्न दिसतोय 8.46% त्या पर्टिक्युलर फंडचा, व्हर्सेस त्याच इन्व्हेस्टरचे आपण लॉंगर ड्युरेशनसाठी मिड कॅप नावाच्या एका फंडात पैसे घेतले होते, तो -8.5% दिसतो. आता हे काय दाखवतं की जी इन्व्हेस्टमेंट त्याला आपण करताना असं सांगितलं होतं की पुढच्या साधारण 5 वर्षात पैसे जर लागलेत तर तू इक्विटी अँड डेट म्युच्युअल फंड असा 5 ते 7 वर्ष असं ड्युरेशन त्यांनी सांगितलं होतं, म्हणून तो फंड आपण निवडला, ओके. जिथे आज मार्केट कोलॅप झाल्यानंतर किंवा आज मार्केट जे आपण 25-30% किंवा ऑलमोस्ट 85,000चा इंडेक्स हा 75,000चा झालेला आपण बघतो, तर हे करेक्शन झाल्यानंतर त्याला तो 8.5-9% प्लस दिसतो. तर त्याला कुठेतरी मनाला समाधान वाटतं की नाही, इतकं मार्केट
करेक्शन होऊन सुद्धा माझ्या पोर्टफोलिओत एक फंड असा आहे की जिथे मला पूर्वी 18-19% रिटर्न दिसत होता, पण आज करेक्शन झाल्यानंतर सुद्धा तो 8.5-9% आहे. वर्सेस जी इन्व्हेस्टमेंट मला लॉंगर ड्युरेशनला सांगितलेली होती, ज्याला मिनिमम 15 वर्षाचं ड्युरेशन असं आमच्याकडून सांगण्यात आलेलं होतं, तिथे जर -8.5-9% रिटर्न दिसत असतील तर घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे. असंच आपण लोकांना कायम सांगतो, किंवा लोकांची म्हणजे ह्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टरची मानसिकता मी तुम्हाला सांगितली. तर एकंदरीत मी वेगवेगळ्या एरियामध्ये फिरताना, वेगवेगळ्या गावांना व्हिजिट देताना आत्ता लोकांच्या मनात खरंच भय आहे, हे नक्की आहे. पण हेच एक कन्सल्टंटचं किंवा माझ्यासारख्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं गेली 23 वर्ष जर मी मार्केटमध्ये काढलेली असतील आणि जर मी ती मॅच्युरिटी स्वतःमध्येच जर आणू शकलो नसेल तर मग खरंच ते भय संपणार नाही आहे. ओके. आणि तेच काम माझं आहे असं मला वाटतं, कारण इथे बिहेवियर मॅनेजमेंटचा मोठा रोल आहे निरंजन. आणि ते बिहेवियर मॅनेज करताना टेम्पररी सिच्युएशन काय आहे, आणि जेव्हा आपण पॉडकास्टला सुरुवातीला म्हणलं की इकॉनॉमी पादाक्रांत करते, इकॉनॉमी चांगली करणार आहे असं एकीकडे पिक्चर आहे आणि एकीकडे मार्केट कोलॅप्स होताना दिसतंय, पडताना दिसतंय. तर मार्केट पडण्याची कारणं असंख्य आहेत. एक कारणामुळे मार्केट पडत नाही निरंजन. म्हणजे भीती आहे की डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतील, भीती आहे की अमेरिकेचे फेड नावाची जी संस्था आहे जी ओव्हरऑलच इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट ह्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करतं, तर ते व्याजाचे दर खाली कधी आणतील किंवा ते इन्फ्लेशनवर कंट्रोल कसा ठेवतील. आपल्या इथली RBI जी आहे, ज्यांनी आत्ताच एक रेपो कट दिलेला आहे 25 पैशाचा, तर इथून पुढे त्यांचं स्टँड हा कसा असेल, किंवा इन्फ्लेशन असंच कंट्रोलमध्ये राहणार आहे की ती वाढणार आहे. तर एकंदरीत अशी असंख्य कारणं आहेत. किंवा करन्सी हा सुद्धा मोठा एक आस्पेक्ट आहे की इथे रुपी डॉलरचं द्वंद्व जे आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमीवर होणारा परिणाम हा आहे. तर गव्हर्नमेंट त्यांच्या फ्रेममध्ये बसणारं पॉलिसी फ्रेमवर्कचं काम हे उत्तमरित्या करतं आहे, आणि त्याचाच रिझल्ट गेली 5-7 वर्ष आपण बघितलं की आपल्याला जोमानं रिटर्न येताना दिसलेत. आता आजही ते काम डिस्कंटिन्यू करतायत का मार्केट खाली आल्यामुळे? तर तसं ते करत नाही आहेत ना. ते त्यांच्या पद्धतीने त्यांची पावलं उचलतातच आहे. तर मग म्हणून मी इन्व्हेस्टर म्हणून, जरी भय इथले संपत नाही अशी पोझिशन असली मार्केटची, तशी इकॉनॉमीची ती नाही आहे. आणि म्हणूनच लोकांची मनस्थिती सध्या जरी तशी असली तरी लोकांनी त्या स्वतःच्या बिहेवियरवर, मानसिकतेवर असं आपण म्हणूयात, मात करणं गरजेचं आहे आणि पुढे येणं गरजेचं आहे. ती मॅच्युरिटी दाखवणं गरजेचं आहे आणि शांत राहणं गरजेचं आहे इन्व्हेस्टर म्हणून. तर लॉंगर ड्युरेशनला तुम्हाला योग्य परतावा मिळणार आहे. इथे मी एक उदाहरण देईल निरंजन, कारण तुम्ही सुरुवात करताना छान मांडलं की गोल्ड वर जातंय, रिअल इस्टेटच्याही किमती गगनाला भिडतायत. तर मध्यंतरी मी एक आर्टिकल वाचत होतो, जे मे बी 2016-17 मधलं आर्टिकल होतं. मुंबईतल्या दादर रोडला एक प्रॉपर्टी एका सिंधी व्यक्तीने विकत घेतली 1941 साली, जी 1 लाख रुपयांना त्या काळी विकत घेतली, 1941. बर. आणि आजचं त्याचं बाजार मूल्य, म्हणजे ज्या दिवशी ते आर्टिकल होतं 2017 तेव्हाचं त्याचं बाजार मूल्य हे साधारण 1500 करोड रुपये होतं. सो इथे हे उदाहरण काय सांगतं निरंजन रिअल इस्टेटमधलं, की 1941 साली लावलेले 1 लाख रुपये आणि आज जर ते मी विकलं तर 1500 करोड रुपये मला येणार आहेत. आणि ह्याचा एक्सेल फॉर्ममध्ये, म्हणजे एक्सेल शीटवर मांडून जर कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न काढला तर तो 9.43% येतो निरंजन. सो मग जर इतक्या मोठ्या हॉरिझॉनला, म्हणजे आता 1941 ते 2025 असा जर कालावधी काढला तर ऑलमोस्ट ती किती वर्ष होतात, तर 60 आणि 25 म्हणजे 85-86 वर्ष झाली. ह्या कालावधीनंतर जर मला 9.64% रिटर्न जर येत असेल, ॲव्हरेज इफेक्टिव्ह रेट ऑफ रिटर्न ऑन रिअल इस्टेट ॲज अन ॲसेट, आणि जर ती विकली गेली तर हा पण प्रश्न आहेच ऑफकोर्स. त्यानंतर आपण इथे टॅक्स कॅल्क्युलेशन कुठलंही घेत नाही आहोत. सो इन्व्हेस्टरने प्लीज कुठल्याही ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करताना ॲसेट ॲलोकेशनला फॉलो करा, आपले गोल व्यवस्थित आयडेंटिफाय करा. बऱ्याचदा अशी पण लोक निरंजन आम्हाला भेटतात, कारण आपण लोकांच्या मानसिकतेबद्दल बोलतोय, की पैसे टाकायचे, बाकी गोल काहीच नाही आहे. देर इज नो फायनान्शियल गोल. आम्हाला वाढून हवेत पैसे, बाकी आमचं काहीच कारण नाही, म्हणजे वेल्थ क्रिएट झाली पाहिजे.
मग वेल किती काळात क्रिएट, 2 वर्षात वाढून द्या. आता जेव्हा 2 वर्षात वाढून द्या तर त्याच्यासाठी इक्विटी प्रॉडक्ट नाहीये. किंवा मध्यंतरी मी एका बिल्डरला निरंजन भेटलो होतो, त्याने मला सांगितलं की माझ्या व्यवसायामध्ये जेव्हा मी गुंतवणूक करतो तर साधारण 6 महिने ते वर्षभरात दामदुप्पट होतात. म्हणलं मग तुम्ही मला का बोलवलं, असा मीच त्यांना प्रश्न घातला की मग इथे कन्सल्टंटची गरजच नाही ना, तर तुम्ही एव्हरी 6 months to 1 year तुमचे पैसे डबल करू शकत आहात, तर त्याच्यापेक्षा जास्त मी काहीच करणार नाहीये. किंवा माझ्याकडे असं कुठलंही सोल्युशन नाही जिथे मी वर्षभरात डबल करू शकेल. सो मानसिकता इन्व्हेस्टर परत्वे बदलते, ओके, व्यक्ती परत्वे बदलते. पण एकंदरीतच या सगळ्या उदाहरणांमधून काय दिसतंय, मला ॲसेट ॲलोकेशन इन्व्हेस्टर म्हणून फॉलो करायचंय, मला माझे फायनान्शियल गोल्स व्यवस्थित आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्याचं ड्युरेशन, त्याचा कालावधी हा कुठेतरी चोख मला लिहायचा आहे की माझा बाबा ABC माझा गोल आहे. मे बी माझ्या मुलाचं उच्च शिक्षण पुढच्या 2 वर्षानंतरचं जर असेल आणि त्याची मोठी ॲसेट मला तयार करायची आहे आणि मी खूप काळापासून इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे, तर त्याच्यासाठीचं इन्व्हेस्टमेंट हे मला शॉर्टर ड्युरेशनच्या फंडमध्येच जायचं आहे. अननेसेसरी त्या रॅट रेसमध्ये आत्ता खाली आलं आहे मग खूप वेगानं वर जाईल असलं कुठलंही मनात, म्हणजे हा कुठलाही गुणधर्म न लावता किंवा हा कुठलाही विचार न करता किंवा असं कोणीही सांगितलं तरी त्याला बळी न पडता शांतपणे तिथे ती मॅच्युरिटी दाखवणं आणि इन्व्हेस्टरला फक्त मला रिटर्न मिळाले पाहिजेत, फक्त मला जास्तीत जास्त रिटर्न मिळाले पाहिजेत, हा आस्पेक्ट न ठेवता आपल्या मानसिकतेवर विजय मिळवणं हे गरजेचं आहे जेव्हा आपण लोकांच्या मनस्थितीचा विचार करतोय तेव्हा. आणि सध्याची परिस्थिती विदारक आहे, पण ती विदारक असताना भय इथले संपत नाही या विषयावर आपण बोलत आहोत आणि ते भय हे ग्रॅज्युअली संपणार आहे जर आपण स्वतःला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर करणार आहोत तर. मला वाटतं तुम्ही आता शेवटचं वाक्य म्हणलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की भय तेव्हाच संपणार आहे जेव्हा आपण स्वतःला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून सिद्ध करू. याच संदर्भातला पुढचा प्रश्न, मॅच्युरिटी संदर्भातलाच, की म्युच्युअल फंडात गुंतवणूक काही कारणांमुळे अजून सुरू नाही केली, ती सुरू तर करायची आहे पण आता भीती वाटते कारण गुंतवणूक केली की तोटाच होणार असं अनेकांना वाटतंय, तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सो इथे मी निरंजन आत्ता तुम्हाला आजचंच उदाहरण देईल, कारण मी पॉडकास्टला येण्यापूर्वी माझ्याकडे पुण्यातल्या आळंदी MIT कॉलेजची 4 लोक ऑफिसमध्ये व्हिजिट करायला आली. व्हिजिट करायला म्हणजे त्यांना काही गुंतवणूक करायची होती पण ते सल्लामसलत करायला आली, समजून घ्यायला आली. तर साधारण 4 दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसचा एक कलिग त्यांना जाऊन पूर्ण सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून आलेला होता, पण तरीही त्यांना माझा चेहरा बघायचा होता आणि त्यांना ऑफिस बघायचं होतं. परत इथे येतं भय इथले संपत नाही बघा, ओके. सो का असं का, तर तो ट्रस्ट फॅक्टर, एक भीती वाटते, मनात भीती बसली आहे की खरंच असं ऑफिस आहे का, खरंच अशी व्यक्ती आहे का, खरंच ती रजिस्टर म्हणजे म्युच्युअल फंड एम्फी रजिस्टर डिस्ट्रीब्युटर आहे का, किंवा सेबीशी त्यांचं कनेक्शन आहे का, किंवा जे काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉलो करतायत का, अशा सगळ्या असंख्य मनात त्यांच्या शंका होत्या. तर ती लोक आली, 2 लेडीज होत्या, 2 जेंट्स होते, ऑफिसला आले आणि चर्चा करते अंती असं लक्षात आलं की त्यांनी कुठल्या तरी व्यक्तीला पैसे दिलेले आहेत, ओके, आणि त्याने असं सांगितलं की तुमच्या एक्झिस्टिंग पॉलिसी सरेंडर करा, ते आपण XYZ स्टॉकमध्ये लावू, तिथून तुम्हाला वर्षाला 25% ग्रोथ देतो, ती आलेली ग्रोथ आपण निप्पॉन लाईफ इन्शुरन्सच्या एका प्रॉडक्टमध्ये घालू आणि दर वर्षाचा तुमचा 1.5 लाखाचा प्रीमियम हा भरत राहू. असं करून त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले, ओके. आणि साधारण 2-3 महिने त्यांना प्रॉफिट दाखवला. आता या गोष्टीला त्यांच्या मते 6 महिने झालेत, तो फोन उचलत नाही आणि त्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाही. तर भय संपणारच नाही आहे निरंजन. म्हणजे मला इथे सांगायचं आहे काय की तुम्ही योग्य व्यक्ती, योग्य कंपनी, योग्य प्रॉडक्ट, योग्य प्रोसेस, म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून आपण सारखं मॅच्युरिटी हा शब्द का वापरतो निरंजन, की आपल्याला राईट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा राईट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट हा निवडायचा आहे. ही तरी जबाबदारी इन्व्हेस्टरची आहे ना. म्हणजे दॅट कनेक्ट्स मी निरंजन. आपण हाही एक पॉडकास्ट केलेला आहे की हाऊ टू सिलेक्ट अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ओके. तर प्लीज इन्व्हेस्टरने हे ऐका
आपली कुठलीही गुंतवणूक करताना याच्या रिलेटेड बेसिक गोष्ट, म्हणजे आपण आता तुम्ही घराबद्दल बोललात निरंजन, की किमती अव्वाच्या सव्वा वाढत आहेत, तर आपण रिसर्च करतोच ना, की मला बाणेरला घर घ्यायचं, की मला बावधनला घ्यायचं, मला इन्व्हेस्टर म्हणून घर घ्यायचं, तर कुठल्या एरियात ग्रोथ मला जास्त मिळणार आहे, ह्या सगळ्याचा रिसर्च आपण मांडतोच ना. कोणाची तरी मदत घेतो किंवा आपण स्वतः 4 वेळा व्हिजिट करतो, वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये जातो. तर तसं घडतंय आणि मग आपण निर्णयांती येतोय, पोहोचतोय आणि मग आपण इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आणि आपला हार्ड अर्न मनी लावताना आपण हा जर विचार केला नाही तर भय हे संपणारच नाही आहे. आणि ते फिनक्लिअर्स, म्हणजे आज तुम्ही 3 लाख लावा, 3 वर्षात 1 कोटी देतो, असे बरेच पॉडकास्टही मिळतील आणि बरीच लोक पण मिळतील. आता ह्याच्यावर सेबी करेक्टिव्ह मेजर्स घेतच आहे आणि लोकांना ती भीती मिळणार नाही किंवा अशा कुठल्याही गोष्टींना सामोरं जायला लागणार नाही, असे इन्फ्लुएन्सर उडवण्याचं काम सेबी करतच आहे. पण हे करताना इन्व्हेस्टर म्हणून माझी देखील जबाबदारी आहे. ओके, आणि ती जेव्हा माझी जबाबदारी आहे आणि ती भीती मला घालवायची आहे, तर ती भीती तेव्हाच जाणार आहे जेव्हा तुम्ही राईट व्यक्तीच्या समोर बसलेले असणार आहात, जेव्हा तुम्ही योग्य सल्लागार किंवा योग्य गुंतवणूक सल्लागाराच्या समोर आहात, तेव्हा तो तुम्हाला ओव्हरऑल मागच्या 15 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात, 40 वर्षामध्ये इकॉनॉमीमध्ये कसा बदल झाला आहे आणि तो बदल आजपासून पुढच्या 25-30 वर्षात कसा होऊ शकतो, या बेसिसवर गोष्टी समजून सांगणार आहे. कारण मार्केट इज अ रिप्लिका ऑफ इकॉनॉमी. ओके, म्हणजे आपण खूप बऱ्याचदा बोललोय निरंजन, 4 ट्रिलियनची इकॉनॉमी. सो 4 ट्रिलियनची इकॉनॉमी असेल तर मार्केट त्याला फॉलो करणार आहे, त्याच पद्धतीनं मार्केट कॅप असणार आहे. सो असं जेव्हा घडणार आहे तेव्हा ह्या टेक्निकल गोष्टी, जरी आपल्याला फार नंबर फॉर्ममध्ये इन्व्हेस्टर म्हणून समजून घ्यायला कंटाळा येत असेल किंवा आपल्याला ते माहिती कशाला करून घ्यायचं असं जरी असेल, तरी बेसिक गोष्टी समजून घेणं हे गरजेचं आहे किंवा हे इन्व्हेस्टर म्हणून त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टरचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. ओके, तर हे समजून जर घेतलं तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक जरी अजून सुरू केलेली नाही आणि करायची आहे, तर ती भीती वाटणार नाही. किंबहुना गुंतवणूक केली तर तोटाच होतो, तर ही थॉट प्रोसेस राहणार नाही. आणि परत तोटा होणार नाही, हा कधी होणार नाही, जेव्हा मी योग्य प्रॉडक्ट निवडले, माझ्या प्रॉडक्टचं ड्युरेशन हे माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या गोलशी संलग्न असणारं आहे. म्हणजे जर मला 2 वर्षाचा गोल आहे तर कृपया इक्विटी मार्केट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडला टच करायला जाऊ नका. जर माझं 5 वर्षांचं गोल आहे तर मिक्स प्रॉडक्ट घ्या, म्हणजे बॅलन्स ॲडव्हान्टेज, मल्टी ॲसेट फंड किंवा कॉन्झर्वेटिव्ह बॅलन्स फंड, त्यानंतर मंथली इन्कम स्कीम, असे जे म्युच्युअल फंडचे प्रॉडक्ट्स आहेत तर ह्याला हात लावा, ह्याला टच करा. जर माझं 7-8 वर्षांचं गोल आहे तर थोडंसं लार्ज कॅप ओरिएंटेड स्कीम मला कशी माझ्या पोर्टफोलिओत घेता येईल त्याचा विचार करा. 10-12-15 वर्षाचं होरिझॉन आहे तर मग मी मिड कॅप फंड कसा निवडायचा किंवा माझं रिस्क ॲपेटाईट विलिंगनेस त्यावेळेस कसं असलं पाहिजे ह्याचा विचार करा. 15-20 वर्षांपेक्षा जास्त होरिझॉन असेल तर स्मॉल कॅप, सेक्टोरियल फंड असा थोडासा विचार करा. सो इन्व्हेस्टर म्हणून ही मॅच्युरिटी अत्यंत गरजेची आहे. कारण खूप गोष्टींवर निरंजन बोललं जातं, कायम रॅट रेसमध्ये इन्व्हेस्टर राहतो की आत्ता 25% मला मिळत आहेत, 40% मिळत आहेत, म्हणजे ही इकॉनॉमीची ग्रोथ नाही आहे निरंजन. कुठलाही व्यवसाय भारतातला बघितला, टॉपमोस्ट बिझनेस बघितलेत, टॉपमोस्ट बिझनेसमन बघितलेत, तर ॲव्हरेज बिझनेसचा रिटर्न जर 15-18-20% असेल तर तो किती काळ 40% रिटर्न देणार आहे आणि तो कसा 40% रिटर्न देणार आहे, हे तरी आपण एक बेसिक इन्व्हेस्टर म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपल्या पदरी निराशा येणार नाही आणि मग एखादा सोन्याचा दुकानदार दुकान बंद करून टाळं ठोकून पळून गेला, ही परिस्थिती आपल्यावर इन्व्हेस्टर म्हणून येणार नाही. म्हणजे आजच मला एक माझ्याच कलिगने सांगितलं निरंजन की 3.5 कोटी रुपये एक रिटायर्ड झालेल्या व्यक्तीने अशा एका प्रॉडक्टमध्ये घातले होते की जिथे ते पैसे सगळेच वाईप आऊट झालेत पूर्णपणे, रिटायरमेंटचे आलेले पैसे. म्हणजे मग हे का आपण करतो? आपल्यासमोर एवढी उदाहरणं असताना आपण परत स्वतःला अशा छायेत झोकून देतो आणि जिथे मग पदरी निराशा येते किंवा मग आयुष्यात काहीच करायला उरत नाही कारण आपण सगळेच पैसे गमावून बसतो. तर हे न करता, रॅट रेसमध्ये न राहता शांतपणे
इतकं कोलार्ज असं म्युच्युअल फंडचं वलय असताना 1963 सालापासूनचा म्युच्युअल फंड असताना, म्हणजे 63 ते 2025 परत पिरियड जर काढला तर खूप मोठी लिगसी म्युच्युअल फंडची आहे निरंजन. जर म्युच्युअल फंडला फसवायचंच होतं तर आजपर्यंत ते घडलं असतं, पण जे आजपर्यंत झालेलं नाहीये. आणि म्हणूनच मग ते भय जर संपवायचं असेल तर योग्य ॲसेट अलोकेशन, योग्य गुंतवणूक सल्लागार, योग्य ॲनालिसिस इन्व्हेस्टमेंटचं आणि पोर्टफोलिओचं, रिस्कचं हे होणं गरजेचं आहे. तर तोटा होणार नाही आणि आपण धैर्यानं इन्व्हेस्टर म्हणून गुंतवणूक करायला सुरुवात करू. मागच्या एपिसोडमध्ये आपण सध्याचं मार्केटमधलं करेक्शन याविषयी सविस्तर बोललेलो आहे. तरी पण मला असं वाटतं की हा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकदा मी तो परत प्रश्न घेतो. तो म्हणजे डिसेंबर 2024 पासून मार्केट 7.5% करेक्ट झालंय आणि सप्टेंबर 2024च्या तुलनेत त्यात 10,000 पॉईंट्सची कपात झालेली दिसते, गडगडलाय. तर ही परिस्थिती खरंच भीतीदायक आहे. आता कसं आहे निरंजन, की जर गेली 5 वर्ष मार्केट वाढतंय तर थोडा काळ ते करेक्शन झोनमध्ये राहणार. ओके, ही मानसिकता डेव्हलप करायला हवी, कारण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे चेंडू वर फेकला तर तो खाली येणार आहे, मार्केट खाली आलं तर ते वर जाणार आहे. म्हणजे आमचे एक ट्रेनर, ओके, जे HDFC म्युच्युअल फंडशी असोसिएट होते, पण आता ही इज नो मोर विथ HDFC, पण त्यांनी स्वतःचंच सुरू केलं आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि ते वेगवेगळ्या विषयांवर मार्केटच्या बोलत असतात. ज्यांचं नाव किशन शर्मा म्हणून आहे आणि उत्तम हिंदी ते बोलतात. तर मार्केट और इंसान को एक दिन ऊपर ही जाना है, असं त्यांचं वाक्य आहे निरंजन. ओके, सो असं जेव्हा म्हणजे जोक्स अपार्ट, बट जर करेक्शन झालेलं आहे, ओके, आणि मी परत तेच सांगतोय की आपण जर खूप काळाआधी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि जर माझा 20%चा रिटर्न आज 15% झाला आहे तर काहीच करण्याची गरज नाही, शांत राहणं एवढंच करणं अपेक्षित आहे. किंबहुना मी जोमाने इन्व्हेस्टमेंट वाढवू शकत असेल तर ते वाढवणं. हॅव्हिंग सेड दिस, जर मी गेल्या 2-3 वर्षात इन्व्हेस्टर म्हणून पुढे आलेलो असेल तर परत की मी लॉंगर ड्युरेशनचा इन्व्हेस्टर आहे आणि माझे गोल लॉंग टर्म्सचे आहेत, त्या अनुषंगाने माझी इन्व्हेस्टमेंट केली गेली आहे का, हा पोर्टफोलिओ रिचेक होणं गरजेचं आहे. आणि जर अशी परिस्थिती नाही आहे की मी असं सांगितलेलंच नव्हतं सल्लागाराला माझ्या, किंबहुना मी स्वतः तसं ठरवलेलंच नव्हतं, असं जर असेल तर आत्ताच करेक्टिव्ह मेजर्स घेणं गरजेचं आहे. कारण जर आज 10,000 पॉईंटचं मार्केट खाली आलं आहे तर उद्या कदाचित आणखीन 10,000 पॉईंटने खाली येऊ शकतं आणि त्यामुळे आणखीन भय माझ्या मनात बसणार आहे. ओके, किंबहुना हे भय बसल्यानंतर मला कायम असंच वाटत राहणार आहे निरंजन की रिअल इस्टेटच चांगलं आहे, गोल्डच चांगलं आहे, किंवा बँकेची एफडीच आपली बरी, म्युच्युअल फंड नको रे बाबा, असं आपण मनात कायम ते भय बसून घेऊ आणि भय इथलं कधीच संपणार नाही, मनातलं भय कधीच संपणार नाही. तर असं होता कामा नये. म्हणून आपले गोल्स आणि त्याचं ड्युरेशन संलग्न असणारे फंड्स हेच निवडणं अत्यंत गरजेचं आणि रास्त आहे. आणि जर आपण गेल्या 2 वर्षांपूर्वी 3 वर्षांपूर्वी जर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 100% इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर कृपया त्याला पुढची 5-7 वर्ष बघू नका. नोशनल लॉसला रिअलाइज लॉसमध्ये कन्व्हर्ट करू नका, कारण तो कागदावरचं नुकसान आहे, कागदावरचा लॉस आहे. ग्रॅज्युअली जर तो आपण बुक केला तर तो आपला रिअलाइज लॉस होणार आहे आणि मोठं नुकसान आपण पदरी घेणार आहोत. तर हे करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण चांगले पैसे या इकॉनॉमीच्या माध्यमातूनच बनवणार आहोत. न भूतो न भविष्य निरंजन, जे आधीच्या पिढीने रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नाही बघितलेले आहेत किंवा त्यांनी फक्त ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट या कशा होतील याच्यावरच थोडासा जोर हा दिलेला आहे. म्हणजे 1963 सालापासूनचा म्युच्युअल फंड, जे मी आधीच्या प्रश्नात पण सांगितलं, आणि इतकी मोठी लिगसी 2025पर्यंतची म्युच्युअल फंडमध्ये असताना सुद्धा जर 5 कोटी इन्व्हेस्टर संख्या असेल 140 कोटी पॉप्युलेशनमधली, आणि आपण इन्व्हेस्टेबल सरप्लस हा साधारण समजा 25 कोटी लोकांकडे आहे, किंवा इन्कम टॅक्स पेअर हे 10.5 करोड लोकच आहेत, तिथपर्यंत सुद्धा म्युच्युअल फंड आज पोहोचू शकलेलं नाही. आजही लोक ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटचं, आणि जसं तुम्ही इंट्रोमध्ये निरंजन सांगितलं की अव्वाच्या सव्वा किमती वाढत आहेत, फक्त रिअल इस्टेट किंवा फक्त गोल्डचाच विचार करतात. कारण गोल्डचा सुद्धा विचार होताना 1968 साली निरंजन गोल्ड
एक तोळा सोनं हे 100 रुपयांना मिळायचं. आज एक तोळा सोनं काय 85-87 हजार रुपयांना आहे. सो जेव्हा मी शेअर बाजाराचा विचार निरंजन करतो, 1979 साली एक युनिट, एक तोळा नाही म्हणजे 10 ग्रॅम नाही, एक युनिट 100 रुपयांना होतं आणि आज एक युनिट सगळ्या करेक्शन नंतर 75 हजारांना आहे. जर मला ते सोन्याशी कम्पेअर करायचं आहे तर मला गुणिले 10 करणं अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा 7.5 लाख सेन्सेक्सची फिगर होते तेव्हा तुमचं सोनं 10 तोळे म्हणजे एक तोळा सोनं, 10 ग्रॅम सोनं हे 85 हजारांचं होतं. सो एवढा मोठा डिफरन्स आहे. आता हे कम्पॅरिझन करण्याची गरज आहे का? तर अजिबात नाही करायचं. पण जेव्हा इन्व्हेस्टर आणि भय इथले संपत नाही असा जेव्हा विचार होतो तेव्हा होलिस्टिकली ॲसेटचा विचार झाला पाहिजे. म्हणजे फक्त क्रिशनकडे दिलेली गुंतवणूक किंवा माझ्या गुंतवणूक सल्लागाराकडे दिलेली गुंतवणूक आणि तेवढ्याच पैशांबद्दल बोल रे बाबा असं विचार न करता ओव्हरऑल मी निर्माण केलेल्या ॲसेट, त्याचं ॲसेट ॲलोकेशन, त्याला ॲव्हरेज आलेला रिटर्न आणि इकॉनॉमीचा ॲव्हरेज रिटर्न याच्यात जर डिफरन्स आणि तफावत असेल तर रिस्ट्रक्चरिंग ऑफ ॲसेट इज अन ऑल्सो इम्पॉर्टंट आस्पेक्ट असं मला वाटतं. तर ह्या पद्धतीने विचार व्हावा. जरी 10,000 पॉईंटनं सेन्सेक्स गडगडलेला असला आणि आणखीन जरी तो 10,000 पॉईंटनं गडगडला तरी हे बेसिक सुटणार नाही आहे आणि हे बेसिक जर सोडलं नाही तरच इथलं भय हे संपणार आहे. वा, मला असं वाटतं की तुम्ही खूप तपशिलात जाताय, पण हे गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला त्या फंडामेंटली गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. भूषण, बाय राईट सीट टाईट हे दीर्घकालीन गुंतवणुकीचं सूत्र असलं तरी ज्यांना पुढच्या 1 ते 2 वर्षात पैसे लागणार आहेत, पण ज्यांनी काही कारणांमुळे ते काढू शकले नाहीत, शिफ्ट करू शकले नाहीत त्यांचे फंड्स या करेक्शनच्या आधी, त्यांना काय सांगाल तुम्ही? सो जर पुढच्या 2 वर्षात पैसे लागणार आहेत निरंजन आणि जर पोर्टफोलिओ 100% इक्विटी ओरिएंटेड असेल, अशी जर पोझिशन असेल तर कृपया सेफ्टी ॲसेटमध्ये मूव्ह व्हा असा माझा प्रामाणिक प्रथम सल्ला असेल. आता जेव्हा मी सेफ्टी ॲसेटकडे मूव्ह व्हा तर 100% डेट फंडांकडे या जर खरोखरीच 2 वर्षात पैसे लागणार आहेत. कारण बरेचदा असं होतं निरंजन की आम्हाला 2 वर्षात किंवा 6 महिन्यात किंवा वर्षभरात पैसे लागणार आहेत असं सांगून दिले जातात आणि 4-4 वर्ष पैसे लिक्विड फंडात पडून राहतात आणि त्याच्यानंतर मार्केटवर जातं. 4 वर्षांनी इन्व्हेस्टरलाही आठवत नाही आणि आम्हालाही आठवत नाही की असं सांगण्यात आलेलं होतं आणि मग अरे मार्केट तर वर गेलं, आम्हाला काहीच बेनिफिट नाही झाला, असं सगळं होतं. तर खरंच आपलं स्ट्रक्चर्ड गोल असेल, फायनान्शियल डेफिनेटली आपल्याला गरज असेल आणि जी पुढच्या 1.5-2-2.5 वर्षांच्या कालावधीतली आहे तर कृपया सेफ्टी ॲसेटमध्ये मूव्ह व्हा. त्याच्याशिवाय अदरवाईज तुम्हाला तो त्रास आणखीन झेलायला लागेल यात कुठेही तीळ मात्र शंका नाही आहे. कारण मार्केट करेक्शन फेजमध्ये आहे आणि भय इथले संपत नाही या विषयाच्या संदर्भात आपण बोलत आहोत. जेव्हा ते भय संपत नाहीत तर लोक नोशनल लॉसला रिअलाइज लॉसमध्ये कन्व्हर्ट करतात आणि उगीचच विकत जातात. म्युच्युअल फंड SIP थांबवतात, त्यातले सगळे पैसे बाहेर काढतात आणि मग माझी FD बरी आहे असं म्हणतात किंवा मग ते पैसे रिअल इस्टेटला जातात वगैरे वगैरे वगैरे. यापूर्वी देखील घटना घडलेल्या आहेत, यापुढेही घडत राहतील. पण ही मॅच्युरिटी स्वतःकडे आणणं आणि राईट ड्युरेशनला राईट प्रॉडक्ट हे निवडणं. म्हणजे आता तुम्ही 2 वर्ष पैसे लागणार आहेत असं जेव्हा म्हणलात म्हणजे हा माझा फ्युचरिस्टिक आस्पेक्टनी पण प्रत्येक इन्व्हेस्टरला प्रामाणिक सल्ला आहे की बाबा तुम्ही 15 वर्ष इन्व्हेस्ट करणार आहात असं आज गाठीशी कुणगाठ बांधली आहे आणि साधारण 12व्या-13व्या वर्षामध्ये तुमचं फायनान्शियल गोलसाठीची जी फिगर ठरलेली होती ती अचीव झालेली आहे. तर उगीचच मोहात राहू नका की आणखीन मार्केट वाढणार आहे, आणखीन जास्त बेनिफिट होऊ शकतात. तर कृपया त्यावेळी एक्झिट हा मार्ग अवलंबा जेणेकरून मानसिक आणि आर्थिक दोन्ही संकटांना सामोरं जायला लागणार नाही. आणि म्हणून परत इथे तेच आहे की मॅच्युरिटी इन्व्हेस्टरची आणि इन्व्हेस्टर म्हणूनची मॅच्युरिटी ही असणं अत्यंत गरजेचं आहे. मोह माया के जाल में आपल्याला अडकायचं नाही आहे. आपले शॉर्ट टर्मचे गोल आहेत त्या पद्धतीने आपल्या प्रॉडक्टचं आणि इन्व्हेस्टमेंटचं स्ट्रक्चरिंग असणं हे अत्यंत गरजेचं आहे. परफेक्ट. भूषण, चीननं डीपसीक हे त्यांचं नवीन AI ॲप्लिकेशन लॉन्च केल्यापासून अमेरिकन शेअर बाजारातही मोठी पडझड किंवा उलाढाल बघायला मिळते. उलाढाल म्हणण्यापेक्षा पडझडच. थोडक्यात या पुढचं मार्केटचं भवितव्य हे AI सारख्या
अनेक नवनवीन तंत्रज्ञानांमुळे किंवा तंत्रज्ञानातल्या बदलांवरही अवलंबून असणारे असं दिसतंय. त्यामुळे कुठेतरी अनिश्चिततेची किंवा भीतीची भावना आहे. निरंजन, थोडंसं पासमध्ये जाऊयात. ओके, आता चीनने आज AI ॲप्लिकेशन आणलं किंवा AI आता मार्केटला किंवा ओव्हरऑलच लोकांच्या नोकऱ्या घालवणार आणि मग आणखीन विदारक परिस्थिती होणार, आणखीन मार्केट कोलॅप्स होणार. या सगळ्यांमध्ये जाण्यापूर्वी आपण थोडंसं पास्टमध्ये जाऊयात. म्हणजे हेच काहीसं जेव्हा कम्प्युटरचं युग आलं तेव्हा देखील विचार झालेला. म्हणजे आपल्याकडचे सो कॉल्ड राजकारणी की 10,000 लोकांची नोकरी एक कम्प्युटर घालवणार असं एक स्टेटमेंट होतं. आता खरंच असं घडलं का हो निरंजन? आपण त्याच्या पुढे ग्रोथच बघितली. म्हणजे Y2K आल्यानंतरची IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधली ग्रोथ, किंवा आता जेव्हा आपण नॉन कोर IT हा शब्द तुम्ही माझ्या तोंडातून बऱ्याचदा ऐकला, तर ज्याच्यात स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत, तर ह्यांनी लोकांना जी सवय लावली आहे ना निरंजन, तर ती सवय बंद नाही होणार आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे मला वाण्याच्या दुकानात जायचं नाही आहे, मला उगीचच तो गाडी काढायचा कंटाळा आला आहे, मी ब्लिंकिटवर चक्क एका क्लिकमध्ये ऑर्डर करतो आणि पुढच्या 10 मिनिटात माझ्या घरात ऑर्डर येते. हे जे सुख आहे हे नाही घालवायचं आहे. आता ह्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आस्पेक्ट आहेत निरंजन. इकॉनॉमीच्या आस्पेक्टनी पण आहे, इन्व्हेस्टमेंटच्या आस्पेक्टनी पण आहेत. पण कम्फर्ट झोनमध्ये तो कन्झम्शन करणारी व्यक्ती स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करते. सो टेक्नॉलॉजीचं युग बदलतंय, झपाट्यानं बदलतंय आणि AI मुळे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे गोष्टी बदलणार आहेत आणि झपाट्यानं बदलणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु जसं म्हणजे मी एक AIचा पॉडकास्ट निरंजन ऐकलेला, जिथे समजा मला AI थ्रू कुठलीही गोष्ट करायची असेल, म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊयात की मला म्युच्युअल फंड हा विषय समजून घ्यायचा आहे, तर म्युच्युअल फंड विषय समजून घेताना ॲक्च्युली मी कंटेंट मला जो हवा आहे तो योग्य कंटेंट माझ्यासमोर येण्यासाठी मी काय प्रश्न घातला पाहिजे हे तर बेसिक नॉलेज माझ्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर, अदरवाईज त्या AIचा मला काहीच उपयोग नाही. ते प्रॉम्प्ट्स व्यवस्थित त्याला दिले गेले. राईट. ओके, आता असं क्षणभर गृहीत धरूयात की ते प्रॉम्प्ट व्यवस्थित दिले गेलेत आणि माहिती पण योग्य समोर आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी खूप सारी माहिती आपल्याला दिलेली आहे, पण मी इथे कुठेही प्रॉम्प्टिंग करताना माझ्या इन्व्हेस्टमेंटचं ड्युरेशन काय असणार आहे हे कुठेच सांगितलेलं नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं चांगला रिटर्न मिळवायचा आहे म्हणजे तुम्ही स्मॉल कॅप फंडात गेलं पाहिजेत, ह्या फंडचे पास्ट रिटर्न असे आहेत किंवा यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, इंडिया इकॉनॉमी चांगली आहे त्यामुळे स्मॉल कॅप इथून पुढे चांगलंच करणार आहे, तुम्ही 20 वर्षांसाठी हा फंड घ्यायला हरकत नाही. आणि असं मी घ्यायला गेलो आणि मी ड्युरेशनबद्दल कुठलीही चर्चा प्रॉम्प्टिंग त्या AIला विचारलेलं नाही आहे आणि 2 वर्षानंतर बहितले संपत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. तर त्यावेळी माझा AI मला मदत नाही करणार आहे. ओके, किंवा माझ्या मानसिकतेवर विजय नाही मिळवून देणार आहे. सो AI हा चेंज होणार आहे, हा इकॉनॉमीला चेंज करणार आहे, हा लोकांच्या मानसिकतेला बदलणार आहे. ॲट दी सेम टाईम बिकॉज युटिलायझिंग ऑफ दॅट टेक्नॉलॉजी इन दी राईट प्रॉस्पेक्ट, इन दी राईट आस्पेक्ट असं मी म्हणेल, जर आपण योग्य पद्धतीने त्याला पुढे घेऊन गेलात तर त्याचा इफेक्टिव्ह वापर करून आपण आपल्या व्यवसायाची किंवा आपल्या नोकरीमध्ये आपल्याला एन्हान्समेंटच करून घेणार आहोत. कारण पर्सेंटेज जर आज बघितलं की किती लोकांना ती टेक्नॉलॉजी योग्य पद्धतीने वापरता येते, ते प्रॉम्प्टिंग योग्य पद्धतीने करता येतं किंवा योग्य माहिती ही ॲसर्टन करता येते, असा जर विचार केला तर ते पर्सेंटेज खूप कमी प्रमाणात आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी असताना तर भीतीची भावना वाढती हे नक्की आहे, पण प्लीज घाबरून जाऊ नका. भय हे संपणार आहे, म्हणजे नॉट रिलेटेड टू ओनली मार्केट बट AI रिलेटेड पण. तर आपण त्या संकटावर मात करून, कारण चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट थिंग असं आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत निरंजन. सो कोडॅक कॅमेराची जी अवस्था झाली ती आपली होऊ देऊ नका. योग्य वेळी स्वतःला बदला, स्वतःच्या मानसिकतेला बदला आणि ह्या बदलांचा साक्षीदार व्हा. म्हणजे निरंजन, इथे आपण आपल्या करिअरचं पण उदाहरण घेऊ शकतो ना, की तुम्ही आज मीडिया रिप्रेझेंट करता, पण किती वर्साटाईल थॉट तुम्हाला द्यायला लागतो जेव्हा तुम्हाला साऊंड्स ग्रेड LLPला वर घेऊन जायचं आहे. फक्त मी पॉडकास्ट करणार आहे किंवा मी फक्त प्रिंट मीडियाबरोबर काम करणार आहे किंवा मी सोशल मीडियात काहीतरी एक आर्टिकल स्वतःचं
टाकणारे असं म्हणून नाही चालत. तुम्हाला या सर्वांगाने विचार कसा करता येईल, कारण ह्यातला कुठलाच मीडिया संपलेला नाहीये. म्हणजे पर्सेंटेज वर खाली झालंय थोडंसं, पण कुठलाच त्या मीडियाचं आजही ॲलोकेशन आहे आणि त्या प्रत्येक मीडियात प्रेझेंट राहून तुम्हाला तुमच्या कंपनीला वर न्यायचं आहे. सो तुम्हाला होलिस्टिकली विचार करायला लागतो. त्यामुळे शिक्षण हे संपणार नाहीये आणि शिक्षण जर योग्य पद्धतीने चालू ठेवलं तर संकटांवर मात होणार आहे, तर AI वर मात होणार आहे आणि तर भय इथलं संपणार आहे. सो माझ्या बिझनेसमध्ये पण तेच आहे. मी जर कायम 25 वर्षांपूर्वीचा थॉट म्हणजे बेसिक बदलणार नाहीयेत, पण फंडामेंटल्स बदलणार नाहीयेत, पण गोष्टी मार्केट ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होतंय, इकॉनॉमी ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होतीये, स्टार्टअप नवनवीन येत आहेत, नवनवीन व्यावसायिक स्थापन होत आहेत. सो मी कायम फक्त रिलायन्स इंडस्ट्री, फक्त HDFC बँक किंवा फक्त HDFCचा म्युच्युअल फंड, फक्त निप्पॉनचा म्युच्युअल फंड असा विचार न करता ओव्हरऑल या बदलांना साक्षीदार असणारा चांगला योग्य पोर्टफोलिओ माझ्या इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये कसा मला तयार करता येईल, इन्व्हेस्टरसाठी कसा तयार करता येईल आणि तो येणाऱ्या पुढच्या 5, 7, 10, 15, 20 वर्षांच्या बदलांचा कसा साक्षीदार असेल, तर आणि तरच इफेक्टिव्हली त्याला इकॉनॉमीचा चांगला रिटर्न त्याच्या पदरात मिळणार आहे आणि तर त्याचं भय हे आयुष्यभरासाठी संपणार आहे. सो चायना डेफिनेटली नवीन AI ॲप्लिकेशन घेऊन आलंय आणि त्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार तात्पुरता गडगडलाय, पण परत ते भयावह परिस्थिती नाही, कारण अमेरिकेचा नॅसडॅक किंवा डाऊ ह्याचा जर विचार केला तर ह्याचा टेक्नॉलॉजीचा खूप मोठा रोल निरंजन इथे राहिलेला आहे. म्हणजे बीट तुमचं नेटफ्लिक्स असेल, ॲमेझॉन असेल, त्यानंतर गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ह्या सगळ्या नॉन कोर IT कंपनी आहेत निरंजन, किंवा गुगल असेल जे सगळ्यात मोठं नाव आहे. तर ह्यांनी काळानुरूप स्वतःला बदललंच ना हो. म्हणजे आज विचार करा ना निरंजन, की आपण गुगल पेवर 1 मिनिटात पैसे पे करतो. आज भारत UPI मध्ये सगळ्यात मोठं क्रांती भारतात झाली. हे कशाच्या जीवावर झालं? ती टेक्नॉलॉजी होती म्हणूनच झालं ना. इथे मग भाजीवाल्याचा बिझनेस संपला का हो निरंजन? किंवा आपण चहा प्यायला जातो त्याचा व्यवसाय संपला का? त्याला पैसे मिळतातच ना, आणि आपण कंझ्युमर म्हणून ते कन्झम्पशन करतच आहोत. सो टेक्नॉलॉजी ही योग्य पद्धतीने वापरली तर त्याचा सपोर्टच आपल्याला होणार आहे. फक्त त्यामुळे आपल्या मनात भीती न बाळगता किंवा भय इथले संपणार आहे हा पॉझिटिव्ह विचार ठेवून तो ॲप्रोच आणि ॲटिट्यूड जर तसा ठेवला तर चायनासारख्या एखाद्या AI ॲप्लिकेशनमुळे आपलं आयुष्य संपेल असा विचार करण्याचं कुठलंही कारण नाही. वा, भीतीवर मात केली पाहिजे हे कळतं, म्हणजे अनेकांना ते कळतं, पण नेमकं काय करायचं हे कळत नाही. तुमचा फायनल टेक अवे या संदर्भातला? सो आयुष्यभर भीतीवर मातच करत आलोय निरंजन, त्यामुळे छान वाटतंय. आणि जे काही पिक्चर उभं राहिलेलं आहे, बिकॉज म्हणजे आपण म्हणतो ना डर के आगे जीत है, तर ते आलं पाहिजे बाहेर. म्हणजे जेव्हा मी 100 फुटावरून उडी मारतो, म्हणजे जेव्हा त्याला काय म्हणतात तुम्ही, बंजी जम्पिंग? बंजी जम्पिंग वगैरे. सो असं जेव्हा मी करतो तेव्हा ती भीती मनात ती उडी मारण्यापुरती असते. एकदा मी हवेत उडी मारली की जे काय होणार ते होणार आहे. ओके, सो मग ती भीती संपणार आहे. सो आता इथे मी या एक्झाम्पलला का कनेक्ट करतोय, कारण मार्केटचे अपडाऊन्स हे असे असणारच आहेत. इकॉनॉमी रेड झोनमध्ये किंवा ग्रीन झोनमध्येही असणार आहे. टाईम बिंग रेड झोनमध्ये असणार आहे, मॅक्झिमम टाईम ग्रीन झोनमध्ये असणार आहे. असं जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला बघतो, सो ही भीती ही तमा न बाळगता, म्हणजे पास्ट इकॉनॉमीमध्ये काय घडलं, म्हणजे रिसेंटलीच निरंजन मी एक 5-6 आर्टिकल लिहिलीत. ओके, तर आफ्टर इंडिपेंडंट टिल 2025 ओव्हरऑल इकॉनॉमीचं ग्रूमिंग कसं झालं, इंडिया ॲज अन इकॉनॉमी, आणि मग ह्या पूर्ण पिरियडमध्ये इन्व्हेस्टर म्हणून इकॉनॉमीला जो सपोर्ट हवा होता तो सपोर्ट कसा मिळाला नाही किंवा तो कमी प्रमाणात कसा मिळाला, कारण भय इथले संपत नव्हतं. लोकांच्या मनात ती भीती होती आणि त्या भीतीवर मात करण्यासाठी त्यांना मे बी योग्य कन्सल्टन्सी मिळाली नाही, मे बी योग्य सल्लागार त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, कारण तो पुश फॅक्टर लागतो निरंजन. कारण शेवटी आपण ह्युमन बिईंग आहोत, आपल्याला कोणीतरी पुश करायला लागतं, ती भीती आपल्या मनातली काढायला लागते. ओके, तर असं तेव्हाच घडणार आहे जेव्हा तुम्ही योग्य सल्लागाराची मदत घेणार आहात आणि ती भीती नक्की तुमच्या मनातली संपणार आहे. सो माझा फायनल टेक याच्यातला हाच असेल की योग्य सल्लागाराचा म्हणजे त्याच्याशी सल्लामसलत करा, तर ती भीती आपल्या मनातली संपेल. आपल्या इन्व्हेस्टमेंटचं ॲसेट ॲलोकेशनची योग्य बांधणी करा. ॲट दी सेम टाईम तुमच्या प्रत्येक ॲसेटचा
जेव्हा तुम्ही रिअलाइज गेनचा विचार करता किंवा कागदावर गेन मांडण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या प्रत्येक ॲसेटचा विचार करा. फक्त म्युच्युअल फंडातल्या घातलेल्या पैशांचा विचार असं करू नका. होलिस्टिकली ॲसेटचा विचार करा. ॲव्हरेज इकॉनॉमीचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट माझ्या पदरात काय पडतंय आणि जर ते इन्फ्लेशनला बीट करणारं असेल तर शांत राहा. कुठलीही मनात तसदी करून घेऊ नका आणि मनात भीती आणि तमा बाळगू नका. तर भय आयुष्यातलं संपेल आणि तुम्ही स्वतःला एक परिपक्व इन्व्हेस्टर म्हणून पुढे आणाल. तुमचे फायनान्शियल गोल शांतपणे अचीव करू शकाल आणि जी फायनान्शियल फ्रीडमची गुरुकिल्ली आहे. वा, तुम्ही म्हणताय ती भीतीवर मात करण्यासाठीचे जे तुम्ही उपाय सगळे सांगितले तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि या एपिसोडचं हेडिंग हे अतिशय ॲप्ट आहे. ग्रेस यांची कविता आहे, भय इथले संपत नाही. आणि सगळ्या श्रोत्यांनी आपण अपील करू की हे गाणं लता दिदींनी अतिशय सुंदर आवाजात त्यांच्या गायलेलं आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे, तर तेही नक्की ऐका. चांगल्या संगीताने पण तुमच्या मनात जर अँझायटी असेल, स्ट्रेस असेल तर तो कमी होऊ शकतो निश्चितच. ग्रेस यांची कविता ऐकून आयुष्यात ग्रेस जर आला आणि आपल्या पॉडकास्टमुळे जर तो मिळाला तर नक्कीच मनाला ते समाधान मिळेल आणि भय हे आयुष्यातलं कायमचं संपेल ॲज अन इन्व्हेस्टर म्हणून. हाच या पॉडकास्टचा उद्देश आहे निरंजन, आणि तो प्रामाणिक प्रयत्न आय थिंक आपण दोघांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच. श्रोते हो, गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmft.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.